विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी या वर्गातील गणित भाग 2 यामधलं तिसरं प्रकरण बघणार आहोत. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे वर्तुळ सराव संच 3.1 हा बघणार आहे. पहिला आहे आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. किती आहे? 6 सेंटीमीटर ही त्रिज्या असते. तर रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. कोणत्या? A मध्ये काय करते? स्पर्श करते. AB ही AB जी आहे ती काय रेषा आहे ती A बिंदू स्पर्श करते. या माहितीवरून पुढील प्रश्नांची काय करायची? उत्तर द्यायची आहे. तर पहिला प्रश्न आहे बघा, कोण CAB हा दिसतो का तुम्हाला? आता तिथे काय दिलेले आहे? चे माप किती अंश आहे आणि का ते पण सांगायचं आहे. किती अंश आहे आणि का पण आहे. आता तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं आकृतीत तुम्हाला हे दोन्ही बिंदू काय जोडलेले दिसणार नाही. मी ते काय केले? जोडून घेतलेले आहे. त्याला म्हणतो आपण रचना. काय म्हणतो? रचना. तुम्ही म्हणाल सर आता बुक्स मध्ये आम्हाला वेगळीच आकृती, तसं नाही. मी बिंदू काय केले? जोडून घेतले, जेणेकरून आपला टाइम कमी लागेल. ते तुम्ही जोडून घेतले तरी चालेल. आता जोडले ते पहिल्या प्रश्नात त्याचं उत्तर आहे काय? कोण CAB चे माप किती आहे? CAB चं माप आपल्याला किती दिसतं रे? 90. पण कशावरून अंश आहे आणि काय ते पण सांगायचं आहे. म्हणून मग मी काय केलं? CA बरोबर त्यांनी किती दिलंय? 6 सेंटीमीटर. हे काय केले? आपल्याला दिले आहे बघा. पुढे दिलंय बघा बरं. त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला दिसतं का? वर्तुळाची त्रिज्या ही काय? 6 सेंटीमीटर आहे. 6 सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या काय आहे? CA बरोबर किती आलं? 6 दिलेले आहे. सुरुवातीला मी ते टाकून दिलं म्हणून 6 सेंटीमीटर आहे. आणि CA व CB आपण काय घेतले? जोडून घेतले. रेषा किंवा रेख करू. रेषा म्हणजे काय? रेख CA आणि CB जोडले. काय केले? जोडले. हे काय केले? आपण जोडून घेतलेले. ही रचना आहे म्हणून काय केलं? जोडून घेतले. जोडून घेतल्यानंतर काय दिसतं? मग आता जेव्हा दोन बिंदू जेव्हा जोडून घेतो त्यावेळेस काय दिसतंय आपल्याला? 90. म्हणून काय? CAB म्हणून कोण CAB बरोबर किती आहे? 90 अंश आहे. हे तुमचं पहिल्याचं उत्तर आहे. त्यांनी विचारलं CAB चे माप किती व का? कारण की ते दोन्ही काय केले? जोडले. कारण ते काय? दोन्ही सारख्या अंतरावर, समदूर अंतरावर आहे. कसे आहे? समदूर. ते तुम्ही लिहिलं तरी चालेल. आता पहिला आकडा हा झाला तुमचा. आता मी दुसरा आकडा सांगतोय तुम्हाला. बघा काय दिलं दुसऱ्या आकड्यामध्ये? बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे आणि का? म्हणजे कोणता? C हा रेषा AB पासून, C हा AB कोणता? AB किती अंतरावर आहे ते तुम्हाला काय करायचं? सांगायचं आहे. AB पासून किती अंतरावर? बघा C हा AB पासून, या AB पासून किती रे? 6. किती अंतरावर आहे? दिसतं तुम्हाला किती अंतरावर? 6. म्हणून मग आता सुरुवातीला जे दिले ते लिहायचं. CA बरोबर किती आहे? 6 सेंटीमीटर आपल्याला दिलेले आहे. म्हणून रेख CA बरोबर किती? 6 सेंटीमीटर म्हणून काय दिले आहे. तुम्ही त्याला पक्ष लिहिलं तरी चालेल. दिले आहे पक्ष लिहिलं तरी चालेल, कारण आपल्याला ते ऑलरेडी काय दिलेले आहे. बिंदू C हा बघा, C हा AB पासून, या AB पासून किती अंतरावर आहे आणि काय? तर ते पण विचारलेलं आहे. तर दोन्ही काय सांगितलेले आपल्याला. मग किती अंतरावर ते सांगितलेले. मग आता काय? तर दोन्ही बाजू काय आहे? दोन्हीचे माप काय आहे? 90 अंश याचं किती? 90 अंश. मग याचं 6 आहे तर याचं पण किती येणार? 6 येणार. म्हणून काय? याचं पण 6 आहे. म्हणून CA बरोबर, आता मी डायरेक्टली रेख CA करतो. रेख CA बरोबर 6 आणि AB बरोबर किती आहे? रेख AB बरोबर किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. कशावर? समदूर अंतर म्हणजे समान अंतरावर. समदूर अंतरावर आहे.
डी बिंदू काय आहे समदूर अंतरावर आहे असं लिहिलं तरी चालेल, म्हणजे समान अंतरावरती ए पासून बी काय आहे सारखाच आहे, इथे 6 आहे म्हणजे हा किती 6 सेंटीमीटर आणि हा पण किती 6 सेंटीमीटर, म्हणून दोघे काय समदूर अंतरावर आहे, म्हणून आपण काय केलं, म्हणून सी पासून ए बी किती आहे 6 सेंटीमीटर अंतरावर आहे, म्हणून लिहून टाकायचं पूर्ण वाक्यात काय दिलं त्यांनी, म्हणून सी हा बिंदू रेषा ए बी पासून, म्हणून बिंदू सी हा रेषा ए बी पासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लिहून घेऊ शकता. सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं मी दुसरा आकडा, जास्त काहीच करायची गरज नाही, जेवढं दिलंय तेवढं आधी लिहून घ्यायचंय. नंतर तिसरा आकडा काय, जर डी म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर, मराठीवाल्यांना काय अंतर म्हणतात पण डी घेतला जातो, डी म्हणजे डिस्टन्स कंसात ए बी चं माप किती आहे 6 सेंटीमीटर. बघा ए बी चं माप किती आहे 6 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे. तर बीसी चं माप काढायचंय, कोणाचं काढायचंय बीसी चं. आता एबी चं आपल्याला 6 दिलेलं आहे, आपण अगोदरच्या ह्याच्यात घेतलेच आहे, मग ते लिहून घ्यायचं. एबी बरोबर किती 6, मग सीए म्हणजे एसी बरोबर किती आहे 6, जे दिलंय ते लिहून घ्यायचंय. मग मी काय करतो या साईडला लिहितो, आता तुम्हाला जागा नाही तिकडे साईडला घेतोय, मग जे दिलंय त्या, म्हणून तिसरा आकडा, म्हणून एबी बरोबर 6 सेंटीमीटर आणि एसी म्हणजेच काय एसी बरोबर किंवा सीए बरोबर, तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालेल, मी एसी घेतो किंवा सीए घेतो, चला सीए बरोबर 6 सेंटीमीटर काय दिले आहे, आपण घेतले ना बरोबर ना, म्हणून दिले आहे. मग आता दिले आहे तर मग काय करायचं, तिथपर्यंत अंतर दिल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, तर बीसी बरोबर काढा. काय काढायचं बीसी. मग आता काय दिसतं रे इथं सीएबी बरोबर किती आहे 90 अंश, म्हणून कोण सीएबी बरोबर काय 90 अंश, हा काय काटकोन आहे, काय काटकोन बरोबर काटकोन आहे. मग काटकोन आहे तर काय लागतं आपल्याला पायथागोरसचे प्रमेय किंवा सिद्धांत लिहायचं, म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, मग पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणतो आपल्याला सांगा बरं, कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. मग तुम्ही कोणतंही नाव चेंज केलं काही इकडे तिकडे काही होणार नाही, म्हणून काय कर्ण काय बघा सीबी म्हणजेच बीसी, आणि आपल्याला काय काढायचं बीसी काढायचंय, तर तुम्ही सीबी घेतला तरी चालेल, बीसीच घेतो डायरेक्टली, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे परत चुकणार नाही. भरपूर एका सीबी घेतली तरी चालेल, काहीच चुकणार नाही. तर मग काय करतो बीसी घेतो, म्हणून बीसीचा वर्ग बरोबर सीए चा वर्ग अधिक एबी चा वर्ग. आता मला सांगा सीबी चा वर्ग काय करायचा आपल्याला काढायचा आहे, तो तसाच ठेवला, बीसी तसाच ठेवला मी, मग तो वर्ग तसाच ठेवल्यानंतर पुढे काय घ्यायचं आपल्याला सीए चा माप किती दिले बघा बरोबर, किती दिसतं का सीए हे काय सीए बरोबर 6 आणि एबी बरोबर पण काय 6, म्हणून 6 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग, हे दोघांचा वर्ग 6 चा वर्ग किती 36 अधिक किती 36च, म्हणून बीसी चा वर्ग परत बीसी चा वर्ग. तुम्ही डायरेक्ट लिहिल्यानंतर लिहिलं तरी चालेल, पण मी काय करतो लिहून घेतो जेणेकरून आपलं चुकत नाही. 36 आणि 36 किती होता 72, किती होता 72, 36 दुने 72. मग इकडे वर्ग, इकडे काय करायचं वर्गमूळ काढायचं, तुम्हाला माहितीच आहे, म्हणून बीसी बरोबर कमी चिन्ह किती 72, मग बीसी बरोबर आता इकडे कमी चिन्हात काय करायचं, कमी चिन्हात मग फोड करायची किती, आता इकडे दिसतंय तुम्हाला परत वर्गमूळ निघालं पाहिजे, म्हणून कोणाचं 6 निघतं, मग 36 गुणे 72, मग मी काय करतो 36 गुणिले 2
म्हणजे 36 दुने 72 गुणिले आता 36 चं वर्गमूळ किती आहे 6 म्हणून BC बरोबर 6 करणे किती 2 हे तुम्हाला कोणाचं उत्तर आलं रे BC चं पण तुम्हाला कोणाचं काढायचं होतं बघा बरं म्हणून BC बरोबर काढा म्हणून BC बरोबर करणे किती 2 हे तुम्हाला किती तिसऱ्या आकड्याचं उत्तर आलं आता मात्र चौथा आकडा बघा काय कोण ABC चे माप किती अंश आहे आता ABC म्हणजे या कोणाचं माप किती आहे बघा इकडे फोन करतो बघा दिसतं या कोणाचं माप किती आहे का ते पण सांगायचंय आता मी डायरेक्ट लिहितो चौथा आकडा म्हणून कोण ABC बरोबर 45 अंश आता तुम्ही म्हणाल सर 45च का घेतलं ते पण सांगतो आता याचा नियम असा आहे पुढे लिहायचं म्हणून हा एक बरोबर काय ABC कोण ABC बरोबर 45 अंश आहे हा समद्विभुज त्रिकोण आहे आता याचा अर्थ ते पण सांगतो समद्विभुज का द्वि म्हणजे द्वि म्हणजे काय दोन आणि समान दोन भुजा समान असतात या म्हणजे 6 दिसतं का तुम्हाला 6 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर म्हणून काय समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून कोणत्या बाजू सांगा बरं CA मी लिहितो रेख लिहितो चला तुम्हाला म्हणजे समजेल म्हणून रेख CA आणि रेख AB बरोबर किती 6 सेंटीमीटर आहे मग या दोन्हीचं 6 सेंटीमीटर दोन्ही पण म्हणून तो कोण काय एकरूप हा जर 45 आहे हा पण किती येणार 45 आणि 45 90 आणि 90 180 आपला नियम काय म्हणतो त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते तर तो नियम लागतो म्हणून तिला काय केलं दोन्हीच्या भुजा काय सारख्या आहे म्हणून आपण काय केलं समद्विभुज मानलं म्हणून त्रिकोण आहे म्हणून कोण ABC बरोबर किती 45 अंश आहे आणि ते पण सांगितलं का कारण तो काय समद्विभुज त्रिकोण आहे त्या पद्धतीने तुम्ही काय कर सोडवू शकता अशा पद्धतीने गणित काय सोपे आणि साधे